श्रुति स्मृति पुराणानाम आलयम करुणालयम नमामि भगवत्पाद शंकरम लोकशंकरम. आपण शिकतोय अद्वैत वेदांत. म्हणून एकदा आचार्यांना वंदन करून पुढे जाऊयात. काल आपण जिथे होतो तो इथे 128व्या श्लोकापर्यंत आपण आलो होतो. प्राभाकर आपण काय शिकतोय मग? तर अध्यारोपाचं सामान्य सांगितलं आधी. आता विशेष सांगतायत. म्हणजे सामान्य काहीतरी सांगितलं की हे जग आहे, त्याचा पसारा आहे वगैरे. आणि ते जग आहे, अशी जगाची अनेक जग आहेत. आणि तरी तो सगळा काय पसारा मिळून जे काही चैतन्य आहे ते एकच आहे. हे सामान्य सांगितलं. आता विशेष सांगतात. विशेष म्हणजे वेगळे पण असं मी सांगितलं. त्यातलं चारवाक काय म्हणतात किंवा अन्य चारवाक काय म्हणतात ते सांगितलं. बौद्धांचं मत पाहिलं. आता प्राभाकर तार्किक. प्राभाकर तार्किका म्हणजे मीमांसकांचा एक भाग आहे. प्राभाकर मीमांसक. मीमांसकांचे दोन महत्वाचे दोन स्कूल्स ऑफ थॉट्स. प्राभाकर मत आणि भाट्ट मत अशी ती दोन त्या शाखांची नाव आहेत. कुमारीला भट्ट म्हणजे ग्रंथकार भाष्यकार, त्यांच्या मताला म्हणतात भाट्ट मत. प्रभाकर म्हणून जे त्यांच्या मताला म्हणतात प्राभाकर मत किंवा गुरुमत. आता हे गुरु का म्हणतात ते एक छान कथा आहे, थोडीशी ऐकूयात आपण. प्रभाकर ज्या वर्गात होते त्या वर्गाला त्यांचे गुरुजी शिकवत होते. आणि तिथे वाचता वाचता असं एक वाक्य आलं की तत्र तु नोक्तम अत्रापि नोक्तम अतः द्वित्वम. आता हे परत मी जसं वाच्यार्थाने पाहिलं. तत्र तु नोक्तम अत्रापि न नोक्तम अतः द्वित्वम. तर सरळ सरळ अर्थ काय होतो की तिथे तर सांगितलेलं नाहीये, इथे पण सांगितलेलं नाहीये, म्हणून दोनदा सांगितलंय. तर आता हे पाहता क्षणीच आपल्याला त्यातलं गफलत म्हणा किंवा एक अर्थाचा काहीतरी गडबड झाली हे लक्षात येतं. हे पुलंचे रावसाहेब म्हणतात तसं गल्ली चुकलं काय होय. तर मग तिथे हे जे प्रभाकर होते त्यांनी ते गल्ली कशी चुकलेली नाही ते सांगितलं. त्यांनी सांगितलं की अत्र तू ना उत्तम, म्हणजे इथे या इथे या वाक्यामध्ये तू हा शब्द वापरून सांगितलेला आहे. तू ना म्हणजे तू अवतरण चिन्हामध्ये, ना उत्तम म्हणजे तू या शब्दाने सांगितलेलं आहे जे काही सांगायचे त्यांना ते. आणि तत्र अपि ना उत्तम, तिथे अपि अवतरण चिन्हामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून त्याचा संधी झाला अत्र तू न उत्तम अत्र तू ना उत्तम. आता गडबड अशी आहे
की तू ना उत्तम, ना अधिक ओ म्हणून सुद्धा ओ होतो, आणि न उत्तम केलं तरी तशीच भूमिका होऊ शकते. न उत्तम, न उत्तम, ना उत्तम, तर अपि न उत्तम तत्र तू ना उत्तम, त्याचा संधी झाला न उत्तम. तर म्हणून हे एक गल्ली चुकल्यासारखी भावना झाली होती, ती त्यांनी दूर केली प्रभाकरांनी. मग ते गुरुजी त्यांना म्हणले, अरे तू तर गुरुच आहेस. म्हणजे एखाद्या वर्गातल्या विद्यार्थ्याला जसं म्हणतात की तू तर बेट्या गुरुच निघालास. तर तेव्हापासून त्यांचं नाव पडलं गुरुमत. मग हे काय म्हणतात, हे जे प्रभाकर आहे ते काय म्हणतात, अन्यो अंतर आत्मानंदमय, अशी एक श्रुती त्यांनी स्वतःच्या मताच्या आधाराला घेतली. इत्यादी श्रुते हे बुद्ध्यादीनाम अज्ञाने लयदर्शनात, बुद्ध्यादींमध्ये अज्ञानाचा लय दर्शन झालेला मला दिसतो. तसंच अहम अज्ञो, अहम अज्ञ अहम ज्ञो, अहम अहम अज्ञो, अहम ज्ञानी, मी अज्ञानी आहे, मी ज्ञानी आहे, असा जो अनुभव येतो. म्हणून इत्यादी अनुभवाच ज्ञानम आत्मा इति वदतः. हे प्राभाकर तार्किक दोन आहेत. तार्किक म्हणजे नैयायिक. मीमांसकांपैकी प्रभाकर, तार्किक म्हणजे नैयायिक. हे दोन जण काय म्हणतात, तर अज्ञान आत्मा, अज्ञान म्हणजे आत्मा, पुढे भाट्ट असतो. हे जे भाट्ट नावाचं मत आहे ते असं म्हणतात की प्रज्ञान घन एव आनंदमय, प्रज्ञान घन एव आनंदमय, मांडुक्य उपनिषदातली श्रुती, त्याचा आधार घेऊन ते असं म्हणतात, सुषुप्त प्रकाश अप्रकाश सद्भावान, सद्भावान माम अहम न सद्भावान अहम न जानामि इत्यादी अनुभवाच अज्ञानोपहितं चैतन्यम आत्मा इति वदती. म्हणजे हे अनुभवाच त्याचे अज्ञानोपहित चैतन्य आहे. आणि ते त्याचं कारण सांगितलं की सुषुप्तीमध्ये सगळ्याचा अभाव असतो, आणि मग तो सुषुप्तीत जेव्हा जागृत होतो तेव्हा मी सुषुप्तीत नाही हे कळतं. आणि तो जो अज्ञान उपहित आत्मा चैतन्य आहे, कुठला, त्या व्यक्तीचा, व्यक्तीचा, तो आत्मा, असं भाट्ट म्हणजे कुमारीला भट्ट असं म्हणतात. पुढचे हे झालं अपरो बौद्ध, हा आणखीन एक बौद्ध, ते आणखीन एका श्रुतीचा आधार घेतात. ते असं म्हणतात की असत एव इदमग्रम आसीत, ही श्रुती आहे. तर सुषुप्ती नावाची जी काही अवस्था असते त्याच्यामध्ये सगळ्याचा अभाव असतो. जेव्हा माणूस उठतो त्यावेळेला त्याला कळतं की आता मी सुषुप्तीत नाही. हे कळल्यानंतर मग त्याचा एक नॅरेटिव्ह तयार होतो, मी नाहीये सुषुप्तीमध्ये. आणि मग त्याचा त्याला अनुभवही यायला लागतो की मला आता कळतंय की मला सुषुप्तीत नाहीये. म्हणून ते असं वाटतात की शून्य म्हणजे आत्मा. आता हे बुद्धांचे साधारणपणे एक अशी घटना आहे की
स्वतः भगवान बुद्ध जे होते, त्यांनी जो उपदेश केला तो तसाच्या तसा कोणी लिहून घेतला नाही. बऱ्याच काळानंतर त्याचं दस्तावेज तयार झाला, डॉक्युमेंटेशन. आणि अनेक वर्ष, तर असं एक दोन महिने, असं महिने नाही, अनेक वर्ष, शेकडो वर्ष त्याच्यामध्ये गेली. तोपर्यंत ती ज्ञानाची परंपरा चालू होती. तथापि ज्याला डॉक्युमेंटेशन म्हणतो आपण, की एक पद्धतशीर मांडणी, ती तशी खूप उशिरा झाली. आणि मग त्या मांडणीचं जे काही अर्थनिर्णय करायचा, त्याचे साधारणपणे चार मोठे, ते सगळ्यांना म्हणायचे एकच, पण म्हणण्याचे त्यांचे, त्यांच्या ज्या भगवान बुद्धांनी जे सांगितलं त्याच्या अर्थाकडे पाहण्याचे चार दृष्टिकोन तयार झाले. हे असं होतं म्हणजे आपल्या दैनंदिन व्यवहारात सुद्धा आपण घरातही अनुभवतो. एखादी आजी असते, ती झोपताना म्हणते, उद्या चतुर्थी आहे रे. तर ह्या एका वाक्याचा आपल्या घरातला अनुभव असेल हा. आजी काहीतरी रात्री गप्पा मारता मारता तिच्या लक्षात येतं की उद्या चतुर्थी आहे. तर या वाक्याचा त्या घरातल्या कर्त्या पुरुषाला येणारा, मग ते आजोबा असतील किंवा ते आजोबांचा मुलगा असेल, त्यांना येणारा त्यांचं आकलन वेगळं. त्यांचे ज्या सुनबाई असतील त्यांना होणारं आकलन वेगळं. पुढची पिढी असेल त्यांना होणारं आकलन आणखीन वेगळं. जे खट्याळा जर का नातू असेल तर त्याला चला उद्या खिचडी, नात असं म्हणून की अरे च्या उद्या खिचडी, म्हणजे आपलं सकाळचं काहीतरी आपल्याला बाहेर जाऊन काहीतरी पिझ्झा विझ्झा हाणायला लागणार. त्याच्या करती महिला असेल गृहस्वामीनी, तिला आता उद्या स्वयंपाक काय करायचा, सोडायला काय, ही चिंता. करते जे गृहस्वामी असतील किंवा त्यांच्या वरची पिढी असेल, त्यांना त्यांची आणखीन वेगळी चिंता. वाक्य एकच. तर याच्यामध्ये चूक आणि बरोबर कोणीच नाही, प्रत्येकाचा आपापला दृष्टिकोन आहे. अगदी तसं नाही, एक समांतर एक दृष्टांत म्हणून पाहूया याच्याकडे. तसं भगवान बुद्धांनी जो उपदेश केला त्याच्यामध्ये हे चार दृष्टिकोन तयार झाले. त्यातला एक हा भाग आहे शून्यवाद, सर्वम शून्यम शून्य. बाकी हा आपला आत्ता विषय नाहीये. एक माहिती असत की शून्य म्हणजे काय, तो शून्य आत्मा म्हणजे यांच्या मते सर्वम शून्यम शून्यम, सर्वम क्षणिकम क्षणिम, सर्वम दुःखम दुःखम, असे एक चार त्यांचे भाग आहेत. मग ते हे जे काय आहेत ते काय म्हणतात, शून्य आत्मा इति वदती. तर मी मागच्या सत्रात सांगितलं की वेदांत सार या पुस्तकाची रचना जेव्हा त्यांनी केली, त्यावेळेला त्यांना जे बुद्धमत उपलब्ध झालं त्याचं त्यांनी खंडन केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला बुद्धांचे आणखीन वेगळे त्याच्यात किमान इथं तरी नाहीये दिसत की दुःखवादाचं त्यांनी निराकरण केलंय का नाही केलं, क्षणिकवादाचं निराकरण केलंय का नाही केलं. त्यांनी शून्यवादाचं निराकरण केलेलं आहे. आणि हे असं जेव्हा सांगतात की अपरे वदंती अमुक म्हणतात, त्याला ते पुढे खोडायचं असतं त्यांना, किंवा त्यांची मतं सांगून आपलं मत सांगायचं असतं. खोडायचं असतं असं दरवेळेला म्हणता येत नाही, तथापि सांगायचं असतं. मग तर ही चार मतं सांगितल्यानंतर ते म्हणतात हे तेषाम पुत्रादीनाम आत्मत्व उच्चते. ही सगळी जी काही सांगितली आहे कालपासून मी, आधीपासून, की कोण याला म्हणतं आत्मा, कोणी त्याला म्हणतं आत्मा, हे पुत्रादींबद्दलचं हे आत्म्याचं
स्वरूप आता आम्ही सांगतो, असं म्हणून त्यांनी ते त्यांचं स्वरूप सांगितलं. पुढे पुढचा आता श्लोक आहे तो 133. एतैहि अतिप्राकृतादिवादिवेर उक्तेषु. हे अतिप्राकृतवादी आहेत. आता प्राकृतवादी याचा अर्थ छोटासा त्यांना एक स्वतःपेक्षा एक पायरी छोटीशी खाली दाखवायची. या सगळ्या प्राकृतवादीवादींनी सगळे सांगितलं आहे. श्रुतियुक्त श्रुतियुक्ती अनुभवाभासेषु. श्रुतियुक्त असेल असे जे अनुभव, परंतु त्यांना भास होतात. पूर्वपूर्वोक्त श्रुतियुक्त अनुभवाभासानाम उत्तरोत्तर श्रुतियुक्त अनुभवात भासेर आत्मत्ववाद दर्शनात. म्हणजे त्यांना पहिल्यांदा जे मत सांगितलं ते बरोबर आहे असं वाटेपर्यंत पुढचा काहीतरी तर्क आला. त्यांनी काय केलं, मागच्या मतापेक्षा काहीतरी आणखीन एक वेगळा तर्क सांगितला. म्हणजे काय झालं, तो त्याचा तर्क संपला. त्याच्या पुढे कोणतरी आला, त्याने आणखीन मत सांगितलं. त्याच्यामुळे काय झालं, मागच्याचा तर्क संपला. म्हणजे एक जर म्हणतो माझा पुत्र हा आत्मा, तर तो हो, वा वा वा, बरोबर, तुमचं अगदी बरोबर आहे बरं का. कशामुळे, अहो मुलगा आहे, मुलगा डॉक्टर झाला की माझी तापमान ताट होते, मुलाला खचडलं की मला त्रास होतो, म्हणजे मग मुलगा हाच माझा आत्मा. बरोबर. पुढचा माणूस येतो तो म्हणतो असं काही नाही, इंद्रिय हा आत्मा, मन हा आत्मा. हे सगळं सांगत सांगत एकेका तर्काने मागचा मागचा तर्क खोडून काढलाय. म्हणजे ते जे त्यांना त्यांचं म्हणणं की त्यांना जे वाटत होतं की ते एक एक खोडून काढले. त्याच्यामुळे पुत्रादीनाम अनात्मत्व स्पष्टमेव. त्याच्यामुळे हे काय होतं, याला म्हणतात प्रधान मल्ल निबर्हण न्याय. खरं म्हणजे असं बघा की आपल्याकडे नॉकआउट सिस्टीम हा प्रकार खेळत नाहीये. जे आपले भारतीय खेळ आहेत त्याच्यामध्ये नॉकआउट किंवा विनर्स टू स्टे हा प्रकार नाहीये. पण एक न्याय आहे, त्याला म्हणतात प्रधान मल्ल निबर्हण. म्हणजे तो कुस्तीगीर काय करतो, म्हणजे तुमच्या कुस्त्यात तुमच्यात जो जिंकेल मी त्याला जिंकून दाखवतो. काय तुम्हाला खालच्या ते काय नॉकआउटने घ्या ना तर आणखीन कुठले घ्या, तुमच्या मते जो जिंकणार असेल ना त्याला मी जिंकून दाखवतो. याला म्हणतात प्रधान मल्ल निबर्हण. तर इथे अगदी काटेकोरपणाने तसं नाहीये. तथापि इथे काय झालंय, एकाने तर्क केला, म्हणजे जसं तो लहान मुलांचा पत्त्याचा तो चॅलेंज नावाचा खेळ असतो ना, कोणतरी म्हणतो मेरा एक एक्का, तर त्याच्यावरती कदाचित काय होतं, दुसरा म्हणतो मेरा भी एक एक्का. म्हणजे तो खालच्याचा जो एक्का आहे त्याचं थोडस बळकट करतो, किंवा तो चॅलेंज देतो की चॅलेंज उडून दाखव मला. आणि नंतर तिसरा प्रकार असतो, तो म्हणतो तुझा एक्का का, चलो मेरा एक राज आहे, माझा एक राज आहे. म्हणजे काय झालं, त्या एक्क्याचं अस्तित्व संपलं आणि राजा नावाचं वेगळं युनिट सुरू झालं. मग त्याच्या पुढचा म्हणतो की माझा एक गुलाम. असं करत करत इथे काय झालं, याचा तर्क त्याने सांगितला पुत्र हा आत्मा. पुढचा आला तो म्हणला पुत्र हा आत्मा नाही, मी हाच आत्मा. तिसरा आला त्याने सांगितलं मन आत्मा, इंद्रिय आत्मा. हे तर आणखीन वेगळंच काहीतरी सांगतात प्रभाकर आणि तार्किक. असं करत करत ते सांगतायत की ह्या सगळ्याच्या याने हे जे काही गडबड गोंधळ होतोय त्याच्यामुळे पुत्रादी हे नाही तो आत्मा. आता इथे निम्माच भाग झाला, पुत्रादी आत्मे नाहीत. बरं ठीक आहे, चला मग तुमचं मत काय. तुमचं मत म्हणजे वेदांत्यांचं मत काय. मग वेदांत्यांचं मत सांगितलं, किंच प्रत्यक अस्थूलो अक्षर अप्राणो अमना अकर्ता चैतन्यम चिन्मात्रम सत इत्यादी प्रबल श्रुती विरोधात
अस्य पुत्रादि शून्य पर्यंतस्य जडस्य चैतन्य भास्यत्वेन घटातिवत् अनित्यत्वाद अहम ब्रह्मेति विद्वत् अनुभव प्राबल्याच तत्तत् श्रुतियुक्त अनुभव भासानां बाधितत्वादपि पुत्रादि शून्य पर्यंतम अखिलम अनात्मैव. आता इथे प्रत्येक जे तुम्ही स्थूल आहे, हा अमय आहे, तमुक आहे, हे जे काही सांगितलं त्याचं काय होतं? प्रबल श्रुती विरोधात. आणि पुढच्या प्रबल श्रुतीने विरोध केला ना. इथे काय असतं, आता हे जी श्रुती सांगितली, जे घरामध्ये आपल्या असतं ना एक प्रामाण्य, आई, वडील, आजोबा, आजी, तर आपण किंवा कोर्टामध्ये असं असतं, खालच्या कोर्टाने एक मत सांगितलं तर वरचं कोर्टाने सांगितलं तर ते खालच्या कोर्टाच्या प्रमाणे हे बोलणं हे निरस्त होतं. तसं इथे प्रबल श्रुती आली. ज्यांनी सांगितलं की पुत्र हा आत्मा, त्याच्यापेक्षा त्याने पुढची प्रबल श्रुती सांगितली. आता मीमांसकांचं काम काय? तर या सगळ्या श्रुती ज्या आहेत त्यांचा आपापसात गोंधळ नाहीये बरं का, हे सांगणं मीमांसकांचं काम. पण ह्या सगळ्या ज्या काही श्रुती सांगतात ते सगळे एकच आहे, हे सांगतात वेदांती. मग हे सगळं सांगतात की पुत्रा, मुळात सांगायचं आहे काय ना, पुत्रादि शून्य पर्यंत जडस्य चैतन्य भासत्वेन घटादिवत अनित्यत्वात. हे सगळे जे काय ते घटादिवत अनित्य आहे. घट म्हणजे मड, ते जसं अनित्य आहे, जर धक्का लागला, पडला, फुटला, संपलं. त्याला आपण परत घट नाही म्हणणार. आपण केव्हा घट म्हणतो? जेव्हा तो एक त्याच्यात पाणी भरता येतं, ते टिकतं. पण त्याला छोटस भोग जरी पडलं तरी आपण त्याला घट म्हणत नाही. फक्त फुटलेला मडकं म्हणून, फुटलेला घडा म्हणून. पण त्याला घडा म्हणून जे एक त्याला अस्तित्व होतं ते आपण नाका. म्हणून यांचं म्हणणं असं की पुत्रादी, पुत्रापासून सुरुवात केली आणि शून्य पर्यंतम, शून्य हा शेवटचं मत, ते सगळं अखिलम अनात्म. ते सगळं आत्मा नाही, ते अनात्मा आहे. हे इथे 134व्या श्लोकात सांगितलं. आता पुढे, अतः तत्तत् भासकम नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सत्य स्वभावम प्रत्येक चैतन्यमेव आत्मत्वम अस्तु इत वेदांतवित अनुभव. वेदांतवित, वेदांत जाणणारे जे लोक आहेत त्यांचा अनुभव काय? अतः वेदांतवित अनुभव. अतः हा सगळा अनात्मा आहे कळलं आम्हाला. तुमचं मत काय ते सांगता का? तर ते सांगतात. अतः म्हणून हे सगळं अनात्मा आहे म्हणून तत्तत् भासकम, हे सगळं चैतन्यमेव आत्मा असतो इति वेदांतवित. हे सगळं ते भासणारा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सत्य अशा स्वभावाचं जे प्रत्येक आत्मा चैतन्य आहे त्याला आत्मा असं वेदांत वेद्यांचा, वेदांत वित, वेदांत जाणणारे लोक यांचा अनुभव आहे. आता इथे एक वस्तू आणि अवस्तूची चर्चा करताना आपण कुठपर्यंत आलो? की तो आत्मा आहे, तो एक आहे. छोट्या शरीराचा असतो तोही एक आहे. म्हणजे तो आणि समष्टीचा आत्मा एक आहे. अशा समष्टी अनेक असतात, तेही एक आहेत. इथपर्यंत आलो ही सगळी चर्चा करता करता. आणि त्याच्यावरती तुम्ही तो प्रपंच त्याला जोडून लादून ठेवताय आणि त्यालाच म्हणता की ते खरं बाबा. म्हणजे इथे वस्तूनी अवस्त्वारोप करता हा अध्याय होतो. आता हे आपल्याला त्यातलं जे द्वैत आहे ते सांगितलं. चैतन्य नावाचं एक प्रकरण आहे आणि त्याला जोडलेला प्रपंच नावाचा पसारा आहे. हे दोन आहेत आणि ते खरं म्हणजे दोन नाही आहेत. हे दोन दिसतात तुम्हाला, भासतायत. मग आता एकेका व्यक्तीमध्ये त्याला जे काही कळतं की हा मी, हा आत्मा आहे, समष्टीचं लांब बघूयात.
मला जे कळतं की मी आत्मा आहे, तेव्हा मी आत्मा आहे नावाचं त्याचे त्या भावना किती प्रकारच्या आहेत मी आत्मा आहे नावाच्या. कोणाला वाटतं पुत्र हा आत्मा आहे, कोणाला वाटतं मी स्वतः मला अनुभव घेतो मीच आत्मा आहे. बाबा म्हणतात की असलं काही नसतं बाबा, हे मी तू तू जिवंत आहेस म्हणजे तूच आत्मा बाबा. तू आणखीन कुठं दुसरीकडे आत्मा शोधायला जातो. मग आणखीन कोणतरी म्हणतं मन हा आत्मा, कोणतरी म्हणतं इंद्रिय हा आत्मा. बुद्ध म्हणतात की हे सगळं शून्य. प्रभाकर आणि नाही आहे काहीतरी वेगळं सांगतात, भाट्य काहीतरी वेगळं सांगतात. आणि वेदांत त्यांचं मत काय, तर हे सगळं आमचा अनुभव काय आहे, त्या त्या भासाच्या तिथे जे काही त्यांना भास होत आहे, त्यांना जे वाटतंय ते सगळं बरोबर आहे. ते भास आहे. त्या भासाच्या पलीकडे जाऊन जे नित्य आहे, जे शुद्ध आहे, असं जे काही अशा स्वभावाचं नित्य बुद्ध शुद्ध सत्य स्वभावाचं जे प्रत्येक व्यक्तीमध्ये चैतन्य आहे, ते आत्म, त्याला आत्म असा असतो इति वेदांतविद अनुभव हा. त्याला आत्मा म्हणा असा वेदांती लोकांचा अनुभव आहे. आता इथे वेदांती म्हणल्यानंतर कोण, तर हे पुस्तक आहे ते अद्वैत वेदांताचं आहे. म्हणून हे मत कोणाचं आहे, अद्वैती वेदांत. बरं, तिथे गल्लत नाही करायची आपण. आणि हे प्रत्येक म्हणजे विशिष्टाद्वैती पण म्हणणार की आम्ही वेदांत सांगतोय. हे आमच्याकडे कसं आहे की जे केवळ पंचकर्म चिकित्सा करतात ते म्हणतात की मी आयुर्वेदिक चिकित्सा करतो. जे पंचकर्म अजिबात वापरत नाही, केवळ रसशास्त्र वापरतात, रसशास्त्राची औषधं वापरतात, ते म्हणतात की मी ही आयुर्वेदिक चिकित्सा करतो. तर मग जेव्हा एखाद्या आपण पंचकर्म वाल्याकडे काहीतरी चर्चा करायला जातो, तेव्हा तो जेव्हा आयुर्वेद म्हणतो, तेव्हा त्याचं निदान आणि चिकित्सा ही पंचकर्माशी संबंधित आहे असं लक्षात घ्यायचं. हे एक तुलनेसाठी सांगितलं. अगदी म्हणून पुढे एवम अध्यारोप, तर अशा प्रकारे हा अध्यारोप झाला. या अध्यारोपाची चर्चा आपण कुठनं सुरुवात केली, तर वस्तूनी अवस्था आरोप हा, वस्तूवरती अवस्थेचा आरोप, रज्जूवरती सर्पाचा आरोप म्हणजे अध्यारोप. पण मग त्या अध्यारोपातनं आपण चैतन्य, वृक्ष, वन, जलाशय, जल इथपासून सुरुवात करून एक 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 त्याचं वेगळं पण पाहत 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 हे दोन वेगवेगळं किती मोठं आहे. ब्रह्मांड नावाचं काय असतं, तन्मात्रा काय असतात, त्या तन्मात्रांपासून पंचीकरण प्रपंच कसा तयार होतो, मग त्या प्रपंचाचं आणखीन पुढे काय ब्रह्मांड कसं तयार होतं, मग ते त्याचे 7 लोक वरती 7 लोक खालती, असं म्हणून ब्रह्मांड. मग त्या ब्रह्मांडामध्ये राहणारे चतुर्विध जीव, हा इतका पसारा आपण सगळा पाहिला प्रपंचाचा. आणि परत असं पाहिलं की या प्रपंचाचे अनेक प्रपंच असतात, या समष्टीचे अनेक समष्टी असतात. आता याच्याही पलीकडे जाऊन ते सांगतात की मग आत्मा म्हणजे काय, तर आमच्या मते पुत्र नावाचा आत्मा पासून शून्य म्हणजे आत्मा, या सगळ्याच्या पेक्षा या सगळ्याला जो काही हे सगळे भास जे होत आहेत, आभास होत आहेत, त्याच्यापेक्षा असं जो शुद्ध सत्य बुद्ध असा जो काही विशिष्ट काहीतरी चैतन्य आहे, त्याला आम्ही आत्मा असं म्हणतो. इथे त्यांनी स्पष्ट केलं की वस्तू काय आणि अवस्तू काय. आता हे जे कुठलं वस्तू काय मुळातली, हे जे काय आत्मा नाव असं सांगितलंय, आमच्या मते आत्मा म्हणजे अमुक अमुक. ते सांगितल्यानंतर त्याच्या पुढचा जो टप्पा येतो, अवस्तू, ते तर आधी सांगून झाले सगळे. ते तन्मात्रा, पंचीकरण, ब्रह्मांड, हे सगळं ते सगळे अवस्थू. जल, जल, जलाशय, वन, वृक्ष, हे सगळे अवस्थू. तर याला म्हणायचं
अध्यारोप. आता पुढचा भाग. मुळात ही चर्चा कुठनं सुरू झाली होती? ही सगळी आमची मूळ गृहीतका सांगितली. त्याच्यातनं असं सांगितलं की हे जर समजून घ्यायचं असेल तर गुरुकडे गेलं पाहिजे. मग गुरुची एक मेथोडॉलॉजी पण सांगितली. तो गुरु कसा असला पाहिजे ते सांगितलं. म्हणजे त्या गुरुची काय एक इसेन्शियल क्वालिफिकेशन आणि डिझायरेबल क्वालिफिकेशन सांगितली. आणि त्या गुरुनी काय कार्यपद्धती अवलंबतो अवलंबावी, त्याच्यामध्ये दोन साधनं सांगितली: अध्यारोप आणि अपवाद. तर इथे पहिले आपण अध्यारोप आल्यामुळे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे आपण इतकी किंवा सूत्र पाहिजे. तर अध्यारोप आणि अपवाद याच्या माध्यमातून तुम्हाला ब्रह्म शिकवणार आहे गुरु. ते अध्यारोप म्हणजे काय? तर त्या अध्यारोपाचा सगळा व्यापक पसरा पाहिजे. आता पुढचा भाग. आता इथे सुरुवात होते. आता परत आपण मागे गेलो आणि अध्यारोपो अपवाद अशी जी दोन साधनं सांगितली. आता इथे हे जे हायपरलिंक संपली, अध्यारोपाची हायपरलिंक संपली. आता आपण परत मूळ सूत्रावरती आणि तिथे क्लिक करणार आपण अपवाद नावाच्या त्या शब्दाला. आता त्या अपवाद त्याला क्लिक केल्यानंतर जे काही येते ते आता याच्या पुढे पाहायचं. तर अपवाद म्हणजे काय, त्याची आधी व्याख्या करतात. अपवादो नाम. अपवाद म्हणजे रज्जुविवर्तस्य सर्पस्य रज्जुमात्रत्व अवस्तु विवर्तस्य रज्जुमात्रत्व रज्जुमात्रत्ववत् वस्तुविवर्तस्य अवस्तुनो ज्ञानादेः प्रपंचस्य वस्तुमात्रत्वम. अरे बापरे. ही शब्दांची रचना अशी असते की आमच्याकडे एक आयुर्वेदामध्ये सूत्र आले: विमल विपुल बुद्धेरपि बुद्धिमा आकुली कुर्यु. म्हणजे आपण जर कधी एक वाक्यार्थ सभा नावाची एक पारंपरिक चर्चा असते, कधी कधी पुण्यात होते. तथापि जे शंकराचार्यांचे मठ आहेत तिथेही वाक्यार्थ सभा होत असते. म्हणजे चर्चा, थोडक्यात वाक्यार्थ सभा, त्याचे काही नियम असतात. तर तिथे जे काही तांत्रिक शब्दांच्या उच्चारणात ते बोलत असतात ते गडबडून टाकणार असतं. आता समजा मी आयुर्वेदाचा माणूस आहे, काय न्यूटोनियन फिजिक्स आणि क्वांटम फिजिक्स या वादासमोर घेऊन बसवलं तर ते दोघं काय बोलतात मला काहीच कळणार नाही. मला असं वाटेल की हे सगळी शब्दांचं जंजाळ करून ठेवलं यांनी, यांना काहीच कळत नाही काय म्हणायचं. पण त्यांना ते शब्दाची रचना ही माहिती असते. तसं ही जी शब्दाची रचना आहे ना, ही समजून घ्यायला थोडा वेळ लागतो आपल्याला. म्हणजे 5-6 वेळा ग्रंथ वाचायला लागतो, म्हणजे मग हे कळायला लागतं एक एक शब्द उलगडून उलगडून. पण आता आपण त्याच्यात असं आहे की एक आहे वेदांताचे किंवा मीमांसाचे ग्रंथ वाचताना एक अशी भूमिका ठेवावी: ते गाय जसं खाते ना तसं ते सगळं घेऊन टाकायचं आणि नंतर रवंथ करत बसायचं. आधी वाचून काढायचं ग्रंथ. आम्ही तर त्याच्या आधी जातो की त्या का वाचायच्या आधी सुद्धा काय करा, तर एकदा कमीत कमी 20 वेळा अनुक्रमणिका वाचा. तसंही करायचं. इथे सांगायचंय का ना, तरी विवर्त नावाचा शब्द आलाय आणि विकार नावाचा शब्द मागे आला होता बघा. मी सांगितलं की दुग्ध विकृती काय होईल. इथे रज्जू विवर्त जो नाव आहे त्या रज्जू स्वरूपाचा त्याग करून तो जो सर्पाकार भासतो, जे मूळ रज्जू जे काय आहे त्याच्या स्वरूपाचा होतो त्याग, आणि तो वासू सर्पाकार याला म्हणायचं रज्जू विवर्त. याला म्हणायचं रज्जू विवर्त.
वेळ आपली संपत चालली आहे का? नको. हं. तर ते विवर्तस्य अवस्थनो म्हणजे पुन्हा एकदा सांगतो. अपवाद म्हणजे काय? तर रज्जू विवर्तस्य सर्पस्य. रज्जू विवर्त जो सर्प आहे, आता रज्जू विवर्त म्हणजे काय सांगितलं पाहिजे. तर रज्जू स्वरूपाचा त्याग करून तो सर्पाकाराने भासणार मूळ स्वतःच सोडलं त्यांनी. जे लक्षार्थामध्ये सांगितलं की स्वतःच मूळ दिलं सोडून आणि काहीतरी वेगळं सांगितलं, त्याला म्हणायचं विवर्त. स्वतःच दिलं सोडून, मूळ स्वरूप सोडून दिलं आणि काहीतरी वेगळं स्वरूप धारण केलं, तर तो विवर्त. आणि तदुक्तम सतत तो जो अन्यथा. हा पुढचं त्याचं सांगितलंय विकार म्हणजे काय ते सांगितलंय आणि विवर्त म्हणजे काय ते सांगितलंय. तेवढं एक मिनिटाभरात वाचू आपण. तर अपवाद म्हणजे काय, मुळात याची चर्चा झाली. तर विवर्त सांगत आहे वस्तू मात्रत्व. अपवाद म्हणजे काय, तर ते प्रपंचाचा ज्ञानादे हे प्रपंचस्य वस्तू मात्रत्व अवस्तून अवस्तूला वस्तू म्हणणं. प्रपंचाला वस्तू म्हणणं हा विवर्त. दोन शब्द आलेत, विवर्त आणि विकार. त्याचं स्पष्टीकरण देत आहेत. तदुक्तम सतत्वतो अन्यथा प्रथा विकार इति उदीरिता अतत्वतो अन्यथा प्रथा विवर्त इति उदीरिता. याचा मगाशी मी सांगितलं की दूध, दुधाचा विकार म्हणजे दही, ताक. सतत्वतः इथे शब्द आले अन्यथा प्रथा, म्हणजे अन्यथा म्हणजे वेगळं होणं. वेगळं अन्यथा. अन्यथा म्हणजे ऑब्लिक नाही, वेगळं होणं. तर विकार म्हणजे काय, सतत्वतः त्यातलं जे तत्व आहे त्या सकट बदलणं. म्हणजे दूध हे स्वतः सकट बदलतं तेव्हा त्याचं दही होतं. विवर्त म्हणजे अतत्वतः अन्यथा परिणाम. म्हणजे रज्जूनी स्वतःला सोडून दिलं, स्वतःचं तत्व सोडून दिलं आणि त्याचं जेव्हा साप वाचायला लागला. दुधाने स्वतःचं दूध पण सोडलं नाही, त्याचं ताक झालं किंवा दही झालं. तर याला म्हणायचं विकार.